सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होते। दुसरीकडे लोकांमध्ये योगाविषयक जागरूकताही वाढणे काळाची गरज असून याने तुमचं शरीर निरोगी असेल तर दैनंदिन जीवनातील निम्म्यापेक्षा जास्त समस्या दूर होतात। व्यक्तीचं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल तर तो आयुष्यातील सुखदुःखाला सहज सामोरे जाऊ शकतो, परंतु व्यक्तीचं शरीर व्याधींनी त्रस्त असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं। ही समस्याचं निर्माण होऊ नये म्हणून नियमित योगा करण्याचे आवाहन योग शिक्षक तथा पत्रकार विलास नसले 11व्या जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने मूर्तिजापूर येथील शासकीय तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात केले। 11व्या जागतिक योग दिनानिमित्त येथील तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, मूर्तिजापूर तालुका प्रशासन, पतंजली योग समिती व विविध योग संघटना, क्रीडा संघटनाच्या वतीने तालुका क्रीडा संकुलच्या प्रांगणात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक योग दिन योग शिक्षक तथा पत्रकार विलास नसले यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शिक्षण, पत्रकार, समाजसेवक, युवक युवतींसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि हा 11वा योग दिवस आपण पूर्ण भारतभर साजरा करत आहोत। त्याचं आपण औचित्य साधलं आहे। तालुका क्रीडा संकुल, पतंजली योग समिती, तालुका योग संघटना, क्रीडा संघटना यांच्या वतीने आपण तालुका क्रीडा संकुलमध्ये हा योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे। त्यानिमित्त आपण इथे वेगवेगळ्या पतंजली योग समितीद्वारे आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते साजरा करण्यात येते। त्याचप्रमाणे आज आपण तालुका क्रीडा संकुलवर विलासभाऊ नसले पत्रकार यांच्या आयोजनामध्ये आपण सगळेजण सामील झालेलो आहे आणि करो योग रहो निरोग या उद्घोष वाक्याने या ठिकाणी आपण सगळेजण आहे। रोज आपल्या स्वास्थ्यासाठी आरोग्यम धनसंपदा ह्या उक्तीप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या शरीराचे आणि आपण जे खातो पितो रोज ज्या काही आपण सगळ्या रोज दैनंदिन दिनचर्या करतो त्यामध्ये आपण योगाला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या शारीरिक क्षमता आपण या ठिकाणी त्या घेतल्या गेल्या पाहिजे आणि त्याचा आपण आवर्जून उपयोग केला पाहिजे। मॉर्निंग सेशन पासून तर संध्याकाळपर्यंत अशा प्रकारे आपण हा योग दिवस साजरा केला आणि सर्वांना योग दिवसाच्या शुभेच्छा देते आणि थांबते। काय सांगाल आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त ज्या प्रकारे आपण अखंडरित्या योग प्रशिक्षण घेतो? सर्वप्रथम 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। महर्षी पतंजली पासून तर रामदेव बाबांपर्यंत सर्वांनी योग, प्राणायाम, आसन या सर्व प्रक्रियांचा प्रचार आणि प्रसार केला। त्याचंच फलित आहे की आज जगभरात आज जागतिक योग दिवस साजरा करताना आनंद याचा होतो की आपली ही पुरातन, आपली ही संस्कृती, आपला हा ठेवा पूर्ण जगात पोचलेला आहे आणि योगाच्या माध्यमातून असाध्य रोग आपण साध्य करू शकतो। साध्यच नव्हे तर ते मुळासहित मुळासकट आपण त्यांचा बिमोड करू शकतो, हे देखील सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे सर्वांनी रोज योगा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। करो योग रहो निरोग। जेव्हा आपण निरोगी असू तरच संसाराच्या या सर्व जे काही आपल्याला उपभोगता येणाऱ्या वस्तू आहेत त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो। अन्यथा आरोग्य हे तो जीवन आहे, नाही तर शमशान आहे असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येते। अनेक लोकांना अनेक व्याधी आहेत। मी शेवटी लोकांना विनंती करतो आणि सांगतो की तुम्ही बाबांनो दवाखान्याच्या बेडवर झोपल्यापेक्षा आपल्या बिछाण्यावरून सकाळी लवकर उठा आणि लवकर उठण्याची सवय लावा। आत्ताच वेळ आहे। एक वेळा तुम्हाला एखाद्या आजाराने, एखाद्या व्याधीने जर घेरलं तर मग खूप वेळ निघून गेलेला असतो आणि त्याचा सगळा फटका त्या परिवाराला बसतो। त्यामुळे रोगाला आपलं शरीर खूप आवडतं, पण आपण चालढकल केली तर मग
कधी कधी मृत्यू देखील होतो. त्यामुळे सर्वांनी, असं काही लोकांचं म्हणणं असते की बाबा जे काही वयस्कर लोक आहेत, जे 40च्या वरती झाले, त्यांनी योगा केला पाहिजे. परंतु मी असं म्हणेल की लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत सर्वांनीच योगा केला पाहिजे. आणि आपण 70 ते 75 वर्षापर्यंत धावलो पाहिजे. 100 वर्षापर्यंत आपण जवान राहिलो पाहिजे, असं रामदेव बाबा सांगतात. आणि ते खरं आहे. जर तुम्ही योगा केला, तुम्ही आसन केली, तुम्ही प्राणायाम केला आणि योगामध्ये तुम्ही जर डुबले, त्याच्यात स्वतःला आपण एक प्रकारे सामावून घेतलं, योगामय जीवन जगायचा आपण जर प्रयत्न केला, तर खरोखर 100 वर्षापर्यंत आपल्याला कुठलीही व्याधी, कुठलाही आजार, कुठलाही रोग येऊ शकत नाही. आपल्या शरीरात तो राहू शकत नाही. त्यामुळे या 11व्या जागतिक योगा दिनानिमित्त मी सर्वांना हीच विनंती करेल की बाबांनो, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आजपासून योग साधनेला सुरुवात करा. जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला. चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया. मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया. जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो. प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा. प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा. प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी.